नमस्कार. NDTV मराठीवर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या घडामोडींसह काही घडामोडी थोडक्यातही पाहणार आहोत. सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीनं. बीड जिल्ह्यातून महत्त्वाची बातमी येते. बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा मारहाणीचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. बीडच्या शिरूर तालुक्यातील घाटशेळ पारगाव इथे एका तरुणासह कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे. जुन्या वादातून झालेल्या या अमानुष मारहाणीत तरुण गंभीर जखमी झालाय. कृष्णा दादासाहेब घोडके असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र अद्याप या प्रकरणातील आरोपी फरारच आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी पीडित कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे. पोलीस अधीक्षकांकडे मागणी त्यांनी आपले काळे वायर असतात का डीपीचे ते वायर होते, पण अजून त्याच्यापेक्षा मोठे पैप होते ते जमा केलेत. काही तिथे रानवाळ पडलेली होती. पर 13 माणसं होती. तुम्हाला धमक्या देखील येतात? धमक्या अंकुश तांबारे वरचीवर धमकी देते. तुमचे 2 खटले मी जीवन सोडणार नाही, जावायचं सोडणार नाही, तुमच्या तर घरच्याला काहीच वाचू देत नाही. आता काय मागणी तुमची पोलीस अधीक्षकांकडे? पोलीस अधीक्षकाकडे एकच मागणी. 40 दिवस झाले तरी त्यांनी एकही आरोपी पकडा नाही. आता एक मागणी, आम्ही तिथं जे मरायचं इथं पोलीस स्टेशनच्या दारात उपोषण करून इथं जरी हे झालं तरी चालेल, पण आम्हाला घरी जायचं नाही. पोलीस लोक एक बी त्याच्यात समक्ष तिथं त्यांच्याकडे नसते. मोकळी गाडी नाही ते डिझेल गाडी ते माघारी येतात. आरोपी तिथं साक्षरात फिरतात.